आपकी जय, जय आदिवासी। मी जे आपकी जय सांगितलं तुम्हाला कळलं नाही असेल आपकी जय काय, कारण आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे जर विषय केला आपकी जय म्हणजे तुम्ही सगळे आहे, तुमचं बी जय आणि सांगणाराला त्याची बी जय, म्हणून आपकी जय आमच्या गुलाम बाबा परिवार आहे। जेव्हा या आजादीमध्ये आपला समाज व्यसनमध्ये होता आणि त्यांना जर व्यसनपासून मुक्त करणारा एक गुलाम बाबा आहे आणि त्यांच्या आहे वाक्य आहे आपकी जय, म्हणजे आपण ज्याला आपकी जय सांगतो तो सुद्धा आपल्याला आपकी जय। आज जय जोहार या संघटनाचे नाव आदिवासी आहे आणि त्या संघटना जे कार्यक्रम मध्ये मला बोलवलं आहे, म्हणून पहिले तर एकमेकाच्या मी सर्वांना मला जरा उशीर झाला कोल्हापूर आहे कार्यक्रम मध्ये म्हणून मी माफी मागून घेतो, कारण फार उशीर झालो। दुसरं माझी काय तुमच्या बरोबर कोणाशी ओळख आहे असं काही विषय नाही, फक्त फोनवर मला सरांनी सांगितले की दादा तुम्हाला 10 ऑगस्टला यायचे आहे, आणि जेव्हा फोन आला तेव्हा मला एक वाटलं की माझ्या समाजाचा एक वरांट आहे, त्या वरांटमध्ये मी हजर राहायला पाहिजे, आणि म्हणून आज मी तुमच्या पोलस गावामध्ये आलो। आदिवासी 12 मध्ये जर बोललो आपण कोणते कोणते जिल्ह्यातून आहे ते मला काय माहिती नाही, पण ज्या कोकणातून मी आलो आहे इथे कोणाकोणाचे काय नाव आहे ते मला माहिती नाही, कारण ओळखण नाही, आपली पहिली वेळ आहे। सगळे मान्यवर आणि दुसरं सर्व जो मान्यवर आहे सगळं कर्मचारी आहे। मी विचारत आलो आमच्या बरोबर आहे गावी साहेब आहे, मी सांगितलं इथलं या सांगली जिल्ह्यामध्ये आपला आदिवासी आहे किंवा नाही, तर म्हणे दादा नाही। मग कार्यक्रम ठेवला आहे ते कोण आहे, तर मग सगळे आपले बाहेरचे जे कर्मचारी आहे ते सगळे आणि त्यांनी कार्यक्रम ठेवला, म्हणजे तुम्ही एवढे लांब येऊ नये, एक आदिवासी गौरव दिवस ते साजरा केला, हे तुमच्यासाठी अभिनंदनाची कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। ने तिथे आपला कोणीच नाही आणि तिथे जाऊन एक आदिवासीचे कार्यक्रम घेणं हा किती कठीण असतो ते आपल्याला सर्वांना माहिती आहे। तुम्ही एक या जिल्ह्यामध्ये दाखवलं तेच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे। तुम्ही सर्व अधिकारी आहे, सर्व कर्मचारी आहे आणि मला तुम्ही बोलण्यासाठी बोलवलं, पण मी माझी पार्श्वभूमी सांगून देतो, माझा शिक्षण फक्त 4थी पर्यंत आहे। मी जेव्हा राजकारणात आलो 1995 मध्ये तेव्हा अंगठा देऊन आलो, 1995 मध्ये मी अंगठा दिला, ग्रामपंचायत लढवली, सरपंच झालो, 2दा सरपंच झालो, पंचायत समितीला उभा राहिलो, 3दा निवडलो, 3दा सभापती झालो। मग मला वाटलं का आपण आमदार बनायला पाहिजे, मग आमदार मध्ये 2दा लढलो, पडलो, पण विधान परिषदवर आलो, आणि मग विधान परिषदवर आल्यानंतर जेव्हा आदिवासी समाजाच्या बारामध्ये जेवढे हुशार, तुम्हाला खराब नाही लागायला पाहिजे, मी तुमच्यावर बोलणार आहे, हा जेवढे हुशार निवडून गेले, डॉक्टर वकील सगळे निवडून गेले, पण निवडून गेल्यानंतर आदिवासींचा काय विषय आहे कोणी मांडला असेल तर मला सांगा। बुद्धिमान आहे, जो लिहितो वाचतो तो बुद्धिमान आहे, कोणत्या मुद्द्यावर कोणत्या कायद्यावर बोलायला पाहिजे, पण यांना भीती एवढीच आहे मी आदिवासींच्या बारामध्ये बोललोच मला दुसरी वेळा तिकीट देणार नाही, जे खरं आहे ते तुम्हाला सांगतो। पण हा आमच्या पाडवी जेव्हा विधान परिषदवर गेलो आणि बोललो, विधान परिषदचे 3.5 वर्ष शिल्लक असताना मी विधानसभावर उभा राहिलो, विधानसभावर निवडून आला, एक ताकद आहे। पण तेव्हा आपला मागे समाज उभा राहायला पाहिजे, ते ताकद जर निर्माण केली तर तुमच्या मागे तुम्ही जरी इथे आहे, पण इथे काही झाला एक शब्द एक फोन करा, आमच्या पाडवी तुमच्यासाठी उभा राहणार। कारण का सांगतो मी, आज 4थी लेखले, तुम्ही चोपडीवाले आहे, मी खोपडीवाला आहे, खोपडी चोपडी नाही। आणि मी जेव्हा
जेव्हा विधानसभामध्ये चर्चा करतो आदिवासींचा कोणताही विषय आला आणि जेव्हा मी चर्चा करतो माझा विषय येतो तुम्हाला वाटतो साहेब कागद घेऊन उठता म्हणजे वाचून बोलत असेल. नाही बाबा, मी कागद घेतो आणि माझी खोपडीमधला जेव्हा बोलतो तेव्हा तो मंत्री असेल का अध्यक्ष असेल घाबरून सोडून देतो. हे ताकद माझ्यामध्ये आहे. आता ही पावसाळी अधिवेशन मध्ये 5 लोक स्टेटमेंट केले, 5 एक नाही. मी बोलल्यावरून तुमच्या नाशिकच्या असिस्टंट कमिशनर पासून तर तेल भेसळ करणारे ते 3 अधिकारी आणि महिला बाल कल्याणाच्या गट आपले तो CDPO आणि सुपरवायझर 5 सस्पेंड केले. दुसरा कार्यक्रम मध्ये होतो म्हणून एक अजून बांधकामचे वाचलेले ते मी सस्पेंड केले असते. मी चुकीचे करू देत नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो पुढच्या वर्षी परत आहे. म्हणून ज्या नाही आदिवासी समाज कसा पाहिजे का पाहिजे त्याच्यावर मी बोलतो. एक मी अंगठा बहादूर सारखा अंगठा देऊन घेणारा माणूस जर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आला तर माझी भूमिका तुम्हाला माहिती पाहिजे. माझ्या परिवारामध्ये मी फक्त 4थी पर्यंत जाणारा पहिला व्यक्ती आहे. राजकीय क्षेत्रात मी पहिला व्यक्ती आहे. पण आज तुमच्या इथे सांगलीमध्ये 2 शब्द बोलण्यासाठीच मला बोलवलं. आदिवासी कसा राहिला पाहिजे. आज तुम्ही कर्मचारी झाले पण तुम्ही तुमचे मुले आणि तुम्ही तुमच्यासाठी नाही. ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजासाठी तुमचे देत्व पाहिजे. आज तुम्ही संघटन उभी केली. मी असे संघटनामध्ये आदिवासी महासंघ आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे कर्मचारी आहे. आदिवासी महासंघ म्हणून एक स्थापना केली आणि त्याच्यामध्ये मी आज मला 23 वर्षे झाले तेव्हापासून मी आदिवासी महासंघाचा तालुका अध्यक्ष. दुसरं तुम्हाला माहिती पाहिजे या 23 वर्षामध्ये आदिवासी समाजाचा 27 गुन्हे माझ्यावर दाखल आहे. तुम्ही सांगणार कसं काय. तर ज्या समाजासाठी माझ्याकडे माझ्या जिल्ह्यामध्ये 100% 76% आदिवासी समाज आहे. ज्या मतदारसंघामध्ये आहे तिथे 98% आदिवासी समाज आहे. आणि या समाजावर कोणताही काय झालं मी आंदोलन करतो. मी आमदार झाल्यानंतर मी 5 आंदोलन केले आणि त्यांना न्याय मागून दिले. जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत मी रोडवर उठत नाही. म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल झाले. तर म्हणून एक कर्मचारी असोसिएशन जरी असेल जय जोहार पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील ज्या ज्या भागातून आले असेल त्या त्या भागातून आपण एक या माध्यमाने आपला परिवार आपले गावातले चांगले शिक्षण करणारे किंवा चांगले मुले असेल जसा आपण सत्कार केला तसा आपले मुले नाही जे आपले समाजाचे आहेत ते भी आपले आहे म्हणून त्यांना मदत करायला पाहिजे. या मताचा मी का सांगतो का जेव्हा एक जय भीम समाजचा विषय करा या 10-12 वर्षाच्या अगोदर आपण त्यांना आपल्याकडे आले तर आपणच सांगत होतो हे बाबा आम्ही पाणी काढून देतो मोटकाच्या जवळ नाही जाऊ देतो. त्या समाजाचा मी आज कौतुक करतो आहे. जेव्हा तो त्याच्याकडे एकाच कामासाठी गेला तर तो सांगतो जय भीम तर समोरवाला सांगतो जय भीम बाळा काय काम काढलं आणि मग तो मदत करतो. आज या महाराष्ट्रामध्ये सर्व आपण नाही उच्चाचा समाज सर्व त्या जय भीम समाजाच्या मागे आहे आणि आज तो 1 नंबरवर आहे. तसंच आपला आदिवासी समाज सुद्धा एकमेका तो राजकीय पुढारी कोण कुठे आहे तो मी सांगत नाही पण आपला समाजाच्या मागे ज्याच्या तुम्ही आपण शिक्षण करून इथपर्यंत आलो त्या समाजाच्या आरक्षणावर आपण आहे त्या समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मागे आपण उभा राहायला पाहिजे. हे माझे तुम्हाला सगळ्यांना विनंती. कारण आपली बी एक युनिटी पाहिजे आपलं बी महत्व पाहिजे. कुठे गेलं तर अभिमानाने सांगायचे हवे मी आदिवासी आहे मी कोणाला घाबरत नाही मी माझ्या जातीसाठी करणार कारण त्याला कुठेच बंधन नाही. आणि तेच आपल्याला बिरसा मुंडाने शिकवलं खाजा नायकने शिकवलंय तांत्या मामाने शिकवलंय राघोजी भांगरेने शिकवलंय राणी दुर्गावतीने शिकवलंय. मी तुम्हाला एक सांगतो जेव्हा एक बिरसा मुंडा सारखा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये शिक्षण करायला गेला तर त्याला सांगितलं की तू जोपर्यंत कीर्तन धर्म स्वीकारत नाही तुला आम्ही शाळामध्ये स्वीकारणार नाही. जर शिक्षणासाठी जर
धर्म स्वीकारायला लागत असेल, हे जर अगोदरच्या आपल्या आदिवासीवर अन्याय असेल, त्या बिरसा मुंडाने आपल्याला शिकवलं. त्याने थोडं शिक्षण केल्यानंतर त्याने एक विचार केला, मी फक्त माझ्या जातीसाठी जागेल, दुसऱ्यासाठी नाही, आणि ते सिद्ध करून दिलं. जग, जंगल आणि जमीन याचा मालिक हा आज आदिवासी साथी टोपीने सांगतो, हे त्याची देण आहे आणि त्याच्या वंशाचा आपण आहे. म्हणून आदिवासी समाजाच्या जेव्हा तुम्ही माझ्यावर एक अपेक्षा ठेवता की दादा आमच्याकडे येऊन 2 शब्द सांगायला पाहिजे, बोलतो, मला जेवढं समजतं तेवढं बोलतो. वाचता तर धडधड येत नाही. आता इथे नावे लिहून ठेवले, पेने नावे वाचायला गेलं ते घंटा लागेल, म्हणून मान्यवर सांगून दिलं, संपून दिलं. मला माहिती इथे तुमचे नावे आहे, पेने 4थी शिकलेला फास्ट काय वाचा, तुम्ही अजून सांगणार आमदार आहे आणि याला वाचता येत नाही, म्हणून मी डायरेक्ट चालू करून दिलं ना, मंच सांगून देतो. आदिवासी समाज निसर्ग पुंजक आहे, निसर्ग. मी तुम्हाला एक विचारतो, आमच्याकडे जे देव कोणता, निलीचारी कोणता, ते किती लोकांना माहिती आहे? बघा, निलीचारी आता त्याच्या मुलाला देतो. वाघदेव किती लोकांना माहिती आहे? गोवालदेव किती लोकांना माहिती आहे? आपल्याला ठराविक माहिती. आदिवासी या पृथ्वीवर जो पाणी पडतो आणि घास निघता, या घास मध्ये आपला समाज पहिले केण्या, मरुड्या, माटला, उकडूला, हे जे भाजी वनस्पती जे उगत होती ते पहिल्या पावसामध्ये उगती आणि त्याची पहिले पूजा करायला पाहिजे. म्हणून आम्ही एक दिवस त्याचा दिवस पाळतो आणि ते घास उगती त्याला जनावर खातो, त्याला रोग राई नाही व्हायला पाहिजे म्हणून गावाचे लोक त्याच्या गाव देवती म्हणून ते निलीचारी पुंजतात. आणि तेव्हा त्याच्या जे पडलेल्या पाण्याने जे वनस्पती उगती त्याची भाजी आपण खाऊ शकत नाही, हे त्याला सांगतात निलीचारी. आदिवासी गौरव कशासाठी आपल्याला दिलं त्याच्यावर येतो, हा ते निलीचारी. वाघाची पूजा या भारतामध्ये फक्त आदिवासी पुंजतो. वाघदेव सांगितल्यानंतर आपण वाघाच्या नावाने वाघ आणि वाघणे बनवून त्याची पूजा करतो. आपल्याकडे इकडे साग आहे की नाही? सागाचे रोप आहे, साग आहे. जोपर्यंत वाघदेव पूजत नाही तोपर्यंत आदिवासी तिकडच्या सागाच्या पान घेत नाही, त्याच्यामध्ये जेवण करत नाही. जोपर्यंत वाघदेव पूजला त्या दिवशी त्या गावात जो भी जेवण बनतो तो एकमेकाच्या परिवाराला वाटतो. हे आदिवासीची संस्कृती आहे. आणि हे जतन करण्यासाठी जो गोवालदेव आहे, शेतकरी जो लाकूड घेऊन जातो पेरणी करण्यासाठी, ती अलतीवाली लाकड, आणि ते गोवालदेव कोणता, त्या प्रत्येक शेतकरी त्या गोवालदेवकडे तिथे घेऊन जातात. ते लाकूड सुद्धा पूजून आणतो. मी जे लाकड घेऊन माझ्या शेतामध्ये जातो आणि पेरणी करतो आणि चांगली पीक यायला पाहिजे म्हणून ती याची लाकडं सुद्धा पूजणारा हा आदिवासी समाज आहे. या पृथ्वीवर उगणारी वस्तू. दुसरं आपल्याला लग्न असतात, बामण बोलवून घेतो, काय मंत्र सांगतो ते कोणालाच माहिती नाही. सहा सांगितलं अजून आपण 18वं लग्न 6 म्हणजे संपला आपला विषय. आम्ही तसं नाही. आता जेवढे शिक्षण वाले आहेत तुम्ही सगळे बामण वालेच आहेत, मला माहिती आहे. बामण बोलवायचं आणि विधी करायचे. आम्ही नाही बाबा, आम्ही आमच्या गावाच्या पुजारा. त्याच्यामध्ये मला एक सांगा, एक व्यक्ती तरी उठून सांगून द्या, लग्नामध्ये किती जास्त झाडाचं पूजन असतं? कोणी सांगणार का? लग्नामध्ये जो पहिली वेळा मांडव रोखतो त्याला आपण काकडचं झाड, त्या मांडव 9 काकडचं झाड असतं. त्याच्यामध्ये पिपलच्या पान जोपर्यंत आणत नाही त्याच्यामध्ये 9 कन्या हेडच लागवत नाही तोपर्यंत आपल्याला आपले परिवारचे आई बी लावू शकत नाही हेडत, बाप बी लावू शकत नाही ते कन्या पिपलच्या पान. उंबरच्या डागामध्ये आपले उंबर पाडतात. जे इथे आम्ही सेगला सांगतो, इकडे काय आपटा मापटा सांगत असेल दसऱ्यावर, ते सेगलाच्या पाते सुद्धा ते आणतो, त्याची सुद्धा पूजा असते. जामुनच्या लाकडाची पूजा असते, आंबाच्या पानाची पूजा असते, बांबूचे ते 2 खांब लावतात. एवढी जे प्रकृतीचे जे आपण संरक्षण करून पूजा करतो म्हणून युनोने 64 रास्ताने आपल्याला
आदिवासी गौरव दिवस हा 9 ऑगस्ट आपल्यासाठी दिला, हे जतन करण्यासाठी. बघतो आपण 9 ऑगस्ट आहे, आले नाचा उदा आणि भाषण टाकून चालले गेले आणि संस्कृती विचारली तर 10% लोकांना माहिती नाही. मग आपण आदिवासी विचारलं, ए सांग बाबा तुझी काय रूढी परंपरा आहे, तुम्ही काय सांगणार? म्हणून सगळ्या आदिवासींना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही शिकलेले आहे, तुम्ही तुमचं नाही बघायचं. आदिवासी काय काय पूजा करतो, आदिवासीला काय काय लागू आहे, व्हॅलिडिटीसाठी काय लागणार आहे, ते जल जगन पासून सगळी 9 ऑगस्ट कशासाठी युनोने डिक्लेअर केला? आपली प्रकृती, आपले आदिवासी पारंपरिक जे बी आहे त्याचं जतन करा. तर हे जे मी सांगितलं हे सगळी वस्तू आपल्याला माहिती पाहिजे. नेता आपल्याकडे 1995 मध्ये जेव्हा आपले काय हे मंचावर बसले असे अधिकारीने तक्रार केली, तेव्हा 1.25 लाख लोक आपल्या जातीचे नोकरीवर दुसरे आले. 1-2 नाही 1.25 लाख. ते कसे आले आपल्यालाच माहिती नाही. काही लोकांना मी मागते विचारलं तर 5% लोकांनी हात उंचे केला. तर तसं जे या आदिवासीच्या नावाने ठाकरे समाज आदिवासी ठाकूरने घेऊन टाकला. तडवी जळगाव जिल्ह्यामध्ये जे तडवी समाज आदिवासी त्या मुसलमान तडवीने घेऊन टाकला. कोकणी समाज आपला आहे. कोळी समाज एक नाव आपला कोळी आहे, त्याच्यामध्ये त्या कोळीच्या नावाने 10 कोळीने व्हॅलिडिटी घेऊन टाकली. मग आपण असे करू नये. आपल्या या महाराष्ट्रामध्ये 1995 मध्ये 1.25 लाख लोक नोकरीवर आले बोगस. आपल्याला समजत नाही म्हणून फायदा घेतला. आता हे तुम्हाला सांगतो, मी निवडून आल्यानंतर पहिली वेळा विधानसभामध्ये गेल्यानंतर मी विचारलं, आपला आदिवासी विकास मध्ये 55,885 पदे रिक्त आहे, ते केव्हा भरणार? आजपर्यंत तुम्हाला एक सांगून देतो, 55,885 पद मधून 1585 पद भरती झाली. मागे ते बी 10 वर्षावाले आहे ना, त्याची भरती झाली. आता आपण आदिसंख्य पद 12,500 पदे होत्या, त्याच्यात आता 6,500 शिल्लक राहिल्या. बाकी मेले, बाकी कुठे लेफ्ट झाले. 6,500 ते नोकरी आहे, ते माझ्या आदिवासी समाजाला द्या. म्हणून आम्ही सगळे आमदार बसलो आहे, ते आता भरती होणार आहे. माझ्या सांगण्याचे तात्पर्य एक आहे, इथे तो भाषण नाही, राजकीय भाषण नाही, पण आपण त्याच्यासाठी लढायला पाहिजे. जो समाज आपला लुला आहे, हे संघटना उभी केली आहे, हे संघटना अशी चालणार नाही. चालण्यासाठी याला व्यवस्था लागणार आणि ते व्यवस्था चांगली तुम्ही उभी केली आहे. असं मला आपला समाज एक ठिकाणी आला म्हणून मला बी गर्व वाटतो. माझा समाज कुठेतरी एक कानाकोपऱ्यामध्ये जिथे आदिवासी नाही तिथे आदिवासींचा कार्यक्रम होतो आहे, हेच अभिमान आपला आदिवासींचा आहे. आणि म्हणून मी एवढेला आलो, मी कोणाला ओळखत नाही. इथे गावी साहेब आहे, मागे गोवामध्ये मला बोलवलं होतं, हेच कर्मचारी फेडरलचा. तिथे इंग्लिशमध्ये भाषण देत होते. मला काय समजत नव्हतं, बाबा हे इंग्लिशमध्ये ठोकतात, मला बोलवलं, मी काय करणार? मी बोललो, बाबा मला थोडकी मोडकी ते इंग्लिश नाही येतं. पण ते 17 राज्यांचे कर्मचारी होते. तसंच कोल्हापूरमध्ये कर्मचारी, इथे मला एवढे कर्मचारी बघून माझी बी साथी बोलते तर माझा समाज आज इथे बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन आदिवासी समाजाचं नाव काढतो. जे आपल्या संघटना तिथे बी जय जोहर संघटना, इथेही जय जोहर संघटना. तुमच्या कोणताही काम राहिला मी सांगितले करून दाखवेल. तुम्ही जे सांगणार ते मदत मी करणार. फक्त एकमेकांचा संबंध ठेवा. तिथे काय चालतो ते, इकडे काय चालतो ते, किंवा माझा समाज गरीब आहे आणि बिछडा आहे म्हणून कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर मी तुमच्यासाठी एक आमदार म्हणून उभा राहणार. आमच्या पाडवी कोणाच्याही मागे लावला तर वाट लावून सोडून देतो. म्हणून मी कोणाला घाबरत नाही. काय विचारायचे असेल तर स्पष्ट विचारायचे, तुम्ही देणार आहे किंवा नाही देणार सांगा. कशाला घाबरायचं? अधिकार आपल्याला, तुम्हाला जसा अधिकार दिला, आता मी एक आमदार झालो. मला 288 मतदारसंघामध्ये कुठेही जाऊन मी महाराष्ट्राचा आमदार आहे. कुठेही विचारू शकतो, कुठेही सांगू शकतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये खास करून आपले कर्मचारी आहे,
कर्मचारीचे भरपूर अडचणी असत्या. काय राहिलं तर माझ्याने जेवढं करता सोडवता येईल ते मी सोडवेल. आणि या भागामध्ये तुम्हाला असं वाटलं का आम्हाला दादा हा अमुक कर्मचारी किंवा अमुक पुढारी आम्हाला तारा देतो आहे, तर त्याचे बी दावा करून दे. इथे जर माझ्या समाजाला त्रास देत असेल तर त्याचा समाज माझ्याकडे बी राहील. मग तिकडे फटके दिले की बरोबर इकडे नीट होऊन जाईल. कारण मला तेवढं सगळं माहिती आहे कोणाला काय करायला पाहिजे. म्हणून इथे आल्यानंतर एक अभिमान आहे हे पाहिजे. आजचा कार्यक्रम होतं, माझी महिला सगळं अधिकारी असेल मला माफ करा, पण आज कार्यक्रमामध्ये जे माझ्या चिमुकल्या या तेजवर आल्या काही नाही आदिवासीच्या पेराव काढला. तुम्ही आजचा दिवस आदिवासी पेरामध्ये यायला पाहिजे. दुःख या गोष्टीची आहे. ज्या पोशाखामध्ये ज्या जातीमध्ये ज्या ह्याच्यामध्ये कोकणी असेल तर कोकणी पेरावमध्ये या, पावरा असेल पावरा पेरावामध्ये या, भील असेल तर भीलच्या टेरिसमध्ये या. कारण मी इथे तो गाणं आपले सोंगाडे इकडे ऐकत नाही तर आम्ही काल मी तेजवर गाणं सोंगाडे पार्टी बी होती आम्ही. आणि त्या एक गाणं आहे, जहाँ खेरो नुगडो फांगो ता खेरी आदिवासी देखाओ. आम्ही हिनीच्या पाठे केटो आपो आदिवासी आहे, केटो बी हिनीच्या काम के की माझं पोरं. मी तुम्हाला एक सांगतो, सगळे छूटपूटवाले आहे. नाही माझ्या गाडीमध्ये मी धोती बी आणली आहे, पागडी बी आणली आहे, रुमाल डोक्यात बांधले सवय या मंचवर येणार नाही होतो. पण मला वाटलं हे सगळे सुद्धा नोकरीवाले सगळे पेंटवाले राहिले, मी खाजडी घालून गेलो. तुम्हाला हाजी आवडते माझ्या गाडीमध्ये आहे. मी सांगितलं आता आदिवासींचे कार्यक्रम आहे, आपण पागडी बांधून जायला पाहिजे. नाही माझे कालचे व्हिडिओ टाकून देतो. मी स्पष्ट सांगितलं मंचवर यायचे असेल तर छूटबूटवाले नाही, खाजडी पोहून या. आणि आमचे महिला हजारोने महिला होत्या, 4-5 हजार महिला. पण स्पष्ट सूचना दिली होती, बाय तू कालपर्यंत काय टेरिस घालत मला काय घेणं देणं नाही. आम्ही सूचना दिली होती आपला एक दिवस आदिवासी बनून या. आणि मग ते युवती असेल सगळे एकदम आदिवासी पेराव जो आहे आमच्याकडचा तो पेराव पुरं तसं होतं. मंचवर चढणारा आम्ही पूर्ण खाचडीवर, कोणी यायचे नाही दुसरे. मंचवर यायचे असेल तर खाचडी घाल. एक आपण रोज तो पेराव घालणार नाही, पण आपला समाजाचा अभिमान आहे. तर एक दिवशी तरी आपला नृत्य, माझ्याकडे ढोल 55 ढोल होते सर, एक नाही 55 ढोल होते. आता नृत्य आपण काम केलं. इथे बोलण्यासारखं भरपूर आहे. मला बोलवलं, माझा सत्कार केला. एक अंगठा बहादूर माणूस आहे, पेने तुमच्यासारखा कर्मचारी असेल. माझा समाज माझ्या भागात आहे, विचार केला तर फार अतिदुर्गम भाग आहे. अजून 60% माझ्या भागात रस्ते नाही. त्या भागात मी निवडून आलो. विचार करा 400 गावामध्ये अजून लाईट नाही. त्या भागातून मी आलो आहे. शेवटला कोपरा महाराष्ट्राचा 1 नंबर मतदारसंघ आहे माझा अक्कलकुवा दडगाव. आणि तिथून जेव्हा तुमच्या साहेबांचा फोन आला दादा तुम्हाला यावं लागेल, आणि मी एक विचारत इथपर्यंत पोहोचलो. असंच प्रेम ठेवा, असंच एकमेकाचा आशीर्वाद ठेवा. तुमची काय अडचण तर मला सांगा, आणि माझी काय अडचण तर तुम्ही एकमेकाचा साथ द्या. कारण आपण एकजूट होऊन लढलो तर कोणी आपल्याला हरवू शकत नाही कोणताही विषयामध्ये. ते मी एक सिद्ध करून दिला. एक मी सामान्य माणूस आहे, राजकीय कुठंच माझ्या नेतृत्व माझ्या परिवारामध्ये नाही, पण मी तुमच्यासारखा लोकांचं काम केले. कोणत्याही ठिकाणी बोलवलं गेलं. आज जो मी इथपर्यंत लाभ आणण्याचं कारण एक आहे, मला वाटलं माझ्या समाजाने मला बोलवलं, आणि म्हणून मी इतके लांब 3 दिवस तिकडे कार्यक्रमात व्यस्त होतो. तरी रात्री तिथे निघालो. कोल्हापूरवाले सांगायचे दादा आमच्याकडे यावं लागेल. मी सांगितलं तिथून परवानगी घे बाबा. त्याने थांबून घेतलं. इथे आलो. इथून माझ्या यवतमाळला 3 दिवसीय कार्यक्रम आहे. आम्ही अख्खी रात चालणार आहे. 20 घंटे आहे. विचार केला 20 घंटे रेल्वेमध्ये राहू, म्हणून माझी गाडी रस्त्यामध्ये बोलवून घेतली आहे. आम्ही ते गाडीने लवकर जाऊ आणि मग पुढचा कार्यक्रम. हे जे कार्यक्रम घेताना आज आपले सांगली जिल्ह्यामध्ये कोडोसिया तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतला. मला अभिमान आहे माझ्या समाजाचा इतका चांगला कार्यक्रम घेतला. पण दुसरी वेळा घ्या तर माझे नंदुरबार जिल्ह्याचे जेवढे कर्मचारी आहेत
मी दुसऱ्यांना सांगणार नाही, पण नंदुरबार जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांना सांगणार का आपला भागाचा जो पारंपरिक नृत्य आहे ते कला पथके दुसरी वेळा या कार्यक्रमामध्ये घेऊन या आणि या भागात एकदम चांगलं नृत्य सादर करा. अभिमान वाटायला पाहिजे का आपला भागाच्या नृत्य आपण एवढे लांब कोल्हापूरला आलो, ढोल नृत्य आणलं, मला वाटलं मी अक्कलकुवामध्येच आहे. इथे मी विचारलं सरांना, म्हणे टारपा नृत्य आणलं, पण काही दिसत नाही. मी सांगल्या नाशिकवाली आमची ताई आहे, टारपा नृत्य सांगितलं, मला खुशी वाटली का ताईने घेऊन आले असेल, पण काही नाही आहे. तर असं वेगवेगळं नृत्य वेगवेगळं आपण कार्यक्रम घेतला. हे जे जतन करतो याच्याच वर खरं आदिवासी सिद्ध होतो. नाही तर आपण आपल्या जान जर लपवली, आपली संस्कृती लपवली तर आपण संपून जाऊ. म्हणून माझे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी एकजुटने जे जोहार समिती आपण गठीत केली आहे त्याच्यात काम करा. काही अडीअडचण असेल तर आम्हालाही सांगा. एकमेकाच्या एक विचाराने आपण एक ठिकाणी राहू. आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला म्हणून तुमचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. आणि माझ्या दोन शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ईर्षा आणि जय आदिवासी. आमच्याकडे या मोगी माताच्या मी मोठा मंदिर बनवून आलो. आता जसं मी एवढे दूर आलो आहे, ज्या दिवशी उद्घाटन आमची कुलदेवताचा आपण कार्यक्रम करू त्या दिवशी तुमच्या सगळे पत्र नाव द्या. मी तुम्हाला माझा माणूस किंवा मी येऊन पत्रिका देऊन जाईल आणि मी कुठे राहतो ते एक वेळा बघून घ्या. एवढेच बोलतो. आणि माझ्याने काय एखाद्याला वाईट बोललं गेलं असेल तर मला माफ करा. हे शेवटी माफी मागतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.